दौलताबादचा किल्ला, ज्याला देवगिरी किल्ला असेही म्हणतात, हा महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील दौलताबाद गावात स्थित एक ऐतिहासिक किल्ला आहे. 12व्या शतकात यादव राजवंशाने या किल्ल्याची निर्मिती केली. दौलताबाद किल्ला 200 मीटर उंच टेकडीवर बांधलेला आहे, ज्यामुळे तो नैसर्गिकरित्या मजबूत आहे. या किल्ल्याला 3 भिंती आहे, त्यापैकी प्रत्येक भिंतीमध्ये बुरुज आहेत. दौलताबाद किल्ल्याचा इतिहास हा अत्यंत वैभवशाली आणि रोमांचकारी आहे. यादव राजवटीपासून ते मराठा राजवटीपर्यंत अनेक राजवंशाच्या अधिपत्याखाली हा किल्ला राहिला आहे. यादव राजवटीमध्ये हा किल्ला त्यांची राजधानी होता. या काळातच या किल्ल्याची भव्य वास्तू बांधण्यात आली. पुढे चालून अल्लाउद्दीन खिल्जी, मुहम्मद तुघलक, निजामशाही आणि शेवटी मराठ्यांनी या किल्ल्यावर राज्य केले. 1326 मध्ये मुहम्मद बिन तुघलक या दिल्लीच्या सुलतानाने आपली राजधानी देवगिरीवर आणली व देवगिरीचे नाव दौलताबाद केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी दौलताबाद किल्ल्यावर हल्ला केला आणि त्याचा ताबा काही काळासाठी घेतला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर निजामशाहीने दौलताबाद किल्ल्याचा ताबा पुन्हा मिळवला आणि पुढील 150 वर्षे तो त्यांच्या नियंत्रणात होता. 6व्या शतकाच्या आसपास देवगिरी हे पश्चिम आणि दक्षिण भारताकडे जाणाऱ्या कारवा मार्गासह सध्याच्या छत्रपती संभाजीनगर जवळ एक महत्त्वाचे उंचावरील शहर म्हणून उदयास आले. शहरातील ऐतिहासिक त्रिकोणी किल्ला सुरुवातीला 1187 च्या सुमारात पहिला यादव सम्राट भिलाप्मा व्ही याने बांधला होता. अल्लाउद्दीन खिल्जीचा देवगिरीवर स्वारी. 1296 मध्ये अल्लाउद्दीन खिल्जी यांनी भारतातील दख्खन प्रदेशातील यादव साम्राज्याची राजधानी देवगिरीवर हल्ला केला. त्यावेळी अल्लाउद्दीन हा दिल्ली सल्तनमधील काराचा राज्यपाल होता, ज्यावर जलालुद्दीन खिल्जीचे राज्य होते. 1499 मध्ये दौलताबाद अहमदनगर सल्तनचा एक भाग बनले, ज्यांनी त्यांच्या दुय्यम राजधानी म्हणून वापर केला. 1610 मध्ये दौलताबाद किल्ल्याजवळ छत्रपती संभाजीनगरचे नवीन शहर, ज्याचे नाव खडकी होते, अहमदनगर सल्तनतची राजधानी म्हणून काम करण्यासाठी इथिओपियन लष्करी नेता मलिक अंबरने स्थापन केले होते, ज्याला गुलाम म्हणून भारतात आणले होते. परंतु ते अहमदनगर सल्तनतचे लोकप्रिय पंतप्रधान झाले. दौलताबाद किल्ल्यावरील सध्याच्या काळातील बहुतेक तटबंदी अहमदनगर सल्तनत अंतर्गत बांधण्यात आली होती. दौलताबाद किल्ल्यामध्ये अनेक मंदिरे, मस्जिद, तोफा, विहिरी, दगडी शिल्पे, चांद मिनार, भारतमाता मंदिर, गणेश मंदिर, मेंढा तोफ, दुर्गा तोफ, दगडी गुहा, बुलंद दरवाजे, खंदक, पायरी विहीर, हत्ती हौद अशा अनेक इतिहासकालीन वास्तूंची रचना देवगिरी किल्ल्यात बघायला मिळते. सरस्वती बारव ही एक सुंदर बारव आहे, जी दगडांना घडवून निर्माण केलेली आहे. बारवेच्या तळापर्यंत पोहोचण्याकरता पायऱ्या तयार केलेल्या आहे. पूर्वी एका जलाशयाद्वारे यात पाणी सोडले जात असे, परंतु आता केवळ भूमिगत झरे तसेच पावसाचे पाणी यात जमा होते. महाकोटाच्या दर्ग्यात अजीज कत्तलची दक्षिण भिंतीवर शवाल 722 हिस चा नाझी सुलतान गियासुद्दीन तुघलकचा एक शिलालेख आहे, जो जगबीरचा पुत्र ठक्कर नानकद्वारे या बारवेच्या निर्मितीचा उल्लेख करतो. दौलताबादमध्ये एकूण 4 बारव आहेत, 2 किल्ल्याच्या आत आणि 2 शहरात. यामध्ये
सर्वात मोठी बारव किल्ल्याच्या तिसऱ्या मुख्य द्वाराजवळ स्थित आहेत. शिलालेखामध्ये हा सुद्धा उल्लेख आहे की या बारवेच्या पाण्याचा वापर जनसामान्य लोकांकरिता आणि मुख्यत्वे सार्वजनिक उपयोगाकरिता केला जात होता. भारतमाता मंदिर. भारतमाता मंदिर या किल्ल्यातील सर्वात प्राचीन आणि महत्त्वपूर्ण संरचनांपैकी एक आहे. ही इमारत स्थापत्य कलेच्या दृष्टीने खूपच संतुलित आणि सुव्यवस्थित निर्मित केलेली आहे. तसे बघता ही एक का मस्जिदीच्या योजनेचे अनुकरण करत आहे, ज्यात तिन्हीकडे प्रवेश मार्ग आहेत आणि चारही कोपऱ्यांना आभासी मनोरे आहेत. मोकळ्या अंगणात पश्चिमेकडे लिवाण आहेत, ज्यात कमान बसवलेली आहे. कमानीपुढील अष्टकोनीय स्थान एका घुमटाने झाकलेले आहेत. या मशिदीच्या निर्माणात उपयोग केलेल्या स्थापत्य अवशेषामुळे हे स्पष्ट संकेत मिळतात की साधारण 10-11व्या शतकातील यादवकालीन मंदिरापासून प्राप्त केले आहेत. या मशिदीचे निर्माण कुतुबुद्दीन मुबारक खिलजी याच्या शासनकाळाच्या दरम्यान केले होते. यास जामा मस्जिदच्या नावाने ओळखल्या जात होते. आता मागील भिंतीत भारतमातेची प्रतिमा आहेत, त्यामुळे याला भारतमाता मंदिराच्या नावाने ओळखल्या जात आहे. चांद मिनार. हा उंच मिनार अलउद्दीन बहमनी अहमद शाह द्वितीय द्वारा निर्मित फारसी वास्तुकलेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. याचे निर्माण सन 1445 गुजरात विजयाच्या स्मरणार्थ केले होते. मिनार बाहेरून साधे आणि सजावट विहीत आहेत. दगड आणि चुन्यापासून मिनार बनवलेली आहे आणि काही ठिकाणी रंगीत टाइल्सने सजवले गेले आहेत, ज्याचे अवशेष आजही भिंतीवर दिसतात. या मिनारात 4 माळे आहेत आणि सर्पिलाकार पायऱ्या आहेत. प्रकाश आणि हवेकरिता ठराविक अंतरावर लहान लहान खिडक्या निर्मित केल्या आहे. प्रत्येक माळ्यावर वृत्ताकार सज्जा बनवलेला आहे. मिनाराच्या एका बाजूस मस्जिद आहे आणि दुसरीकडे नक्कारखाना आहे. मनोराच्या आधारावर 24 कमानीयुक्त खोल्या अलकरत विहीत आहे. जमिनीपासून याची उंची 70.9 मीटरवर. देवगिरी किल्ल्याच्या सर्वोच्च शिखरावर दुर्गा तोफ आहे. या तोफेच्या माध्यमातून गडाच्या सर्व भागावर सुरक्षेसाठी नजर ठेवण्यात येत आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दौलताबाद किल्ला भारतीय पुरातत्व विभागाला हस्तांतरित करण्यात आला.